कोण जिंकेल, तिसऱ्या फेरीमध्ये कोण जाऊन पोहोचेल, खूप सारे प्रश्न आहेत. यानंतर आणखी एक कडा आणि बडा मुकाबला. एका बाजूने टीम 94 धानीव आणि त्याच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम गोरसई ब. एक तगडा मुकाबला. पहिल्या 3 ओव्हर नंतर या दोघांमध्ये टॉस केला जाईल. चला मॅच सुरू करा, गेम स्पीडअप करा. विनंती आहे तुम्हाला जर 3-3 ओव्हर खेळायचे आहेत तर मग जास्तीचा वेळेचा अपव्यय करू नका. कमीत कमी वेळामध्ये जर मॅचेस कंप्लीट झाल्या तर निश्चित आपल्याला सर्व मॅचेस 3-3 ओव्हरच्या खेळवता येतील. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज समीर जो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. समोर अशोक उभा आहे. समीर आणि अशोक या दोघांमधला खेळ तो आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल अगदी योग्य तऱ्हेने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक करतोय चुकी. बॉल सीमा रेषा पार, चौकार. चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 4 या आकड्यावर. धावसंख्या 4 आहे. पहिल्याच बॉलवर चौकार तिथे अशोक जाधवच्या बॅटमधनं येत असताना पाहायला मिळते. अशोक आणि समीर या दोघांमधला खेळ तो मैदानाच्या आतनं रंगतोय. समीर पुढचा बॉल घेऊन अशोक जाधव करता. इथे मात्र फटका फसलाय. बॉल हवेत राहिलाय आणि अशोक जाधवला माघारी परतावं लागेल. एक मोठी विकेट समीर विषय याला मिळते. अशोक जाधवला माघारी परतावं लागतंय. विकेटचं बदन खेळाडू बाद. यष्टांवरचा चेंडू होता ज्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. बॅटची वरच्या साईडची कडा घेऊन बॉल हवेमध्ये राहिला आणि तदनंतर हा कॅच तो तिथे कॅरी झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता हितेश तो येत असताना पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर तिथे बाउंड्री खेळली होती समीर विषयच्या विरोधामध्ये. हितेश मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आला आणि समीर विषय त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करेल. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर मात्र अगदी चॅनल मधली गोलंदाजी आणि त्याला तिथे स्वीप करण्याचा प्रयत्न होता. तो असफल राहिला. बॅटच्या एजला लागताना बॉल हवेमध्ये राहिला आणि तिथे एक चांगला कॅच तो कॅरी झालाय. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. समोरनं फिरवलं. टप्पा खेळल्यानंतर बॉलला बाहेरच्या बाजूने काढताना विकेट कीपरच्या हातामध्ये दिलाय. एक निर्धाव बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू नंतर धावसंख्या 4. 3 ओव्हरची मॅच आहे आणि पहिलं षटक ते प्रगतीपथावर आहे. जिथे थोडीशी बातचीत करतोय तिथे फलंदाज हितेश जो स्ट्रायकर एंडकडे आहे समीर विषय. आणखी एक चांगला बॉल समोरनं बाहेरच्या बाजूने काढला आणि विकेटच्या मागे नेलाय. निर्धावच्या स्वरूपाने येतोय. 4 चेंडूचा खेळ. त्यानंतर 4 ही धावसंख्या राफलकावर आहे. हितेश थोडासा शांत तो पाहायला मिळतोय. ब्लाइंड स्ट्रोक खेळतोय. चेंडूवरची नजर हटलेली पाहायला मिळते. यावेळेस मात्र बॉल तिथे फ्लाइंग स्लीप मध्ये गेला. एक सिंगल मिळवण्याचा उद्देश आहे आणि एक सिंगल तिथे मिळवली जाईल. एकेरीच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 5 या आकड्यावर. खूप सारे प्रेक्षक सावली क्रिएशनच्या माध्यमातून ऑनलाईन वॉच करतायत. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत जिल्हा प्रमुख चषक मध्ये. अगदी चांगलं काम या स्पर्धेच्या माध्यमातून सावली क्रिएशन कल्पेश गोतारणे आणि त्याचे सहकारी करत असताना पाहायला मिळतात. यावेळी जितू बोपी डाऊन द ग्राउंड क्षेत्रात बॉलला उडवतोय आणि फेकून देतोय सीमा रेषेच्या पार. प्रेक्षक एवढा टेन्शन मध्ये आला ना तो झेल सुटल्यानंतर. म्हणजे एखाद्या खेळाडूच्या हातातनं झेल सुटल्यावरही तो जेवढा टेन्शन मध्ये येणार नाही तेवढं टेन्शन त्या प्रेक्षकाने घेतलं. कारण 700 गेलेत. तो बॉल हातातनं पडलेला नाहीये. एक 500चे आणि एक 200चे अशा 2 नोटा हातातनं पडल्यात. त्यामुळे थोडासा प्रेशर मध्ये आला. त्यांना आपल्याला पाहायला मिळतोय ब्लॅक जर्सी का परिधान केली आहे तर सावली क्रिएशन आपल्याला पाहायला मिळतोय ब्लॅक जर्सी का परिधान केली च्या माध्यमातून जी मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे त्याची साईज त्याला परफेक्ट येत नव्हती. त्यामुळे त्याला सावली क्रिएशनची ब्लॅक जर्सी जी आहे ती त्याला दिली गेली आणि तो खेळण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आहे. अन्यथा संभ्रम होऊ शकतो. त्यामुळे ते क्लिअर करतोय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हितेशनं शॉट ऑफ लेनच्या बॉलवर केलाय आघात. मात्र वॉट ऑफ फिल्डिंग. दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालंय. 2 धावा तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि
पुढे सरकार असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदर 13 या आकड्यावर. पहिला बॉल त्यावर एक दुहेरी धावेचा फटका. नंदन पाटील जे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी नंदनच्या माध्यमातून इथे केली जाते. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना समोर हितेश जो स्ट्रायकर एंडकडे उभा आहे. यावेळेस मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडूची छिडकाणी केली आहे. खूप जास्त बाहेर डिलिव्हर केला होता. एक रन तिथे धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 14 या आकड्यावर. अगदी चांगल्या टीम्स एक गाव एक संघाच्या माध्यमातून इथपर्यंत आल्यात आणि त्यांचा दर्जेदार खेळ तो आपण सध्या मैदानाच्या आतनं पाहतोय. ओव्हर नंबर 2 प्रगती पथावर आहे. 2 चेंडूचा खेळ त्यामध्ये 3 धावा आतापर्यंत नंदननं खर्च केल्यात. एक षटकार आतापर्यंत खेचलाय जितू भोपीनं. या आधीच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता जो सध्या स्ट्रायकर एंडकडे आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र जितू भोपी सलगचा दुसरा षटकार तो मैदानाच्या आतनं प्ले करतोय. बॉल सीमारेषा पार. 6. जो जितू भोपी मैदानामध्ये आहे ना, याच खेळाडूनं तिथे मोठ्याच्या बडाच्या स्पर्धेमध्ये याच टीमच्या विरोधात चिरागच्या विरोधात 6 बॉल 6 षटकार खेळले होते. इथे टॉस करता संदेश केणे जे उपस्थित होत आहेत. विपक्षी टीमचे कॅप्टन टीम 94 धानिवचे कॅप्टन आपल्याला संपर्क साधायचा आहे. नंदन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. तिथे बीट करताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत धावसंख्या 20 आहे. जितू भोपी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतनं करतोय. सलग षटकार मारण्याचे खूप सारे रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावर आहेत. अलग उड्यानं षटकार मारण्याचे खूप चांगले रेकॉर्ड्स या खेळाडूच्या नावावर आहेत. यावेळेस मात्र वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर निघालाय. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 21 धावा. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. नंदन कमबॅक करू पाहतोय. चांगली गोलंदाजी करू पाहतोय. पुढचा बॉल यावेळी जितून उडवलंय. जेवढा उंच तेवढाच लांब जाईल का, तर बॉल मैदानाच्या सीमारेषे नजदीक क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. अगदी प्रेक्षक आव वासून उभे होते की बॉल आमच्याकडे येईल आणि मी कॅच करू. मात्र सीमारेषेच्या नजदीक क्षेत्ररक्षकानं हा दर्जेदार झेल टिपलाय आणि जितू भोपीला माघारी परतवलंय. एक मोठी विकेट संपादित केली आहे. जितू बाद. नवीन बॅटर जय. चला टीम मीटिंग करता वेळ नसेल नंतर लगेचच आपापल्या जागी जायचं. नवीन बॅटर येईपर्यंत तुम्हाला सज्ज राहायचे. टीम मीटिंग कुठल्याही टीमनं करायची नाहीये. इथनं पुढे ही गोष्ट प्रत्येकानं लक्षात ठेवा. आज चांगला खेळ कोंडले संघ मैदानाच्या आतमधनं करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ झालाय. त्यानंतर 21 धावा दाफलकावर आहेत. अजूनही शेवटचा चेंडू तो प्रगतीपथावर येणं बाकी आहे. बघूया शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीची कामगिरी इथे केली जाईल. नंदन या मॅच मधला सर्वात महत्वाचा बॅटर किंवा मग गोलंदाज असू शकतो आणि सध्या जर आपण पाहिलं तर अगदी चांगली कामगिरी ती नंदनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल नंदन आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होताना डावकुरे हातानं फलंदाज सज्ज आहे. यावेळेस मात्र हा बॉल अगदी योग्य तऱ्हेने खेळलाय. तिथे एक सिंगल जी दाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं ओव्हर समाप्त होतीये. क्रमांक 2 ची 2 ओव्हर प्रतिषटक 11 या सरासरीनं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम गणेशपुरी जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावर. येणारे इथनं शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. लगेचच पुढचा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचा आहे. अक्षय आलाय गोलंदाजी करण्याकरता. अक्षय पाटील जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. अक्षय पाटीलच्या विपक्षामध्ये हितेश पाटील जो स्ट्रायकर एंडकडे खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाणी कम मॅसेज घेऊन भरत चोरगे मैदानाच्या आतमध्ये आलाय. कारण ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही
त्यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करू शकाल, जिथे एका टीमला नशिबाची साथ मिळेल आणि ती टीम आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळू शकेल. त्यामुळे या मॅचचं महत्त्व खूप आहे, कारण ऑलरेडी एक बाय ध्रुवी 11 या टीमला मिळाली आहे. त्यामुळे ही मॅच आणि यापुढची जी टीम आहे त्या दोन्ही टीमपैकी एका टीमला बाय मिळू शकते. त्यामुळे अगदी खूप जास्त महत्त्व असतं या मॅचचं. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. विकेटचं पतन होतंय, माघारी परतावं लागेल बॅटरला. फलंदाज जय त्याच्या पारीचा अंत झालाय खेळाडू बाद. या अशा पद्धतीच्या सिच्युएशन मध्ये ज्या फलंदाजाचा खेळ जो नेहमीच प्रभावी राहिलाय, गणेशपुरी करता एक तारणार भूमिका बजावणारा विकी काळे जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी कमी उंचीचा मात्र तगडे फटके खेळणारा फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे विकी, जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 5 चेंडू ते शिल्लक आहेत. विकी काळे ज्याच्या खांद्यावर खूप जास्त जबाबदारी आतापर्यंत ज्या मॅचेस आहेत त्या 27, 28, 30 मध्येच अडकलेल्या पाहायला मिळत आहेत. या मॅचमध्ये गणेशपुरी संघ जो कुठपर्यंत जाऊन पोहोचतोय ते आपल्याला बघायचं आहे कुंडलीच्या विरोधामध्ये. यावेळेस मात्र एक चांगला फटका विकीच्या बॅटमधनं आला आहे. बॉल तिथे चांगली फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग ती आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेकरता कॉलिंग करायचं होतं मात्र रोखलं गेलं. एकाच धावेवर समाधान मानावं लागलं. 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 23. चांगली गोलंदाजी आणि चांगली फिल्डिंग आज कुंडलेकरांच्या वतीनं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी प्रत्येक खेळाडू आपलं 100% योगदान देतोय. नंदनच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि अगदी योग्य खेळ प्रत्येकाच्या वतीनं, नाही हातानं तर मग शरीरानं, मात्र चेंडूला थांबवणं ते गरजेचं आहे आणि ते ओळखत असताना खेळ करताना आपल्याला हा कुंडले संघ मैदानात पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज अक्षय पाटील हितेश पाटीलच्या विरोधात. यावेळेस मात्र चांगला फटका हितेशच्या बॅटमधनं. इथेही क्षेत्ररक्षकाला नशिबाची साथ मिळते. चेंडू टप्पा खाल्यानंतर उडून डायरेक्टली त्याच्या हातात जातोय. एकच रन तिथेही धावफलकावर मिळेल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 24. येणारे इथनं जर आपण पाहिलं तर अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. उर्वरित 3 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे साकार केली जाईल ते आपल्याला बघायचंय. पुढचा बॉल यावेळेस मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न असफल राहिलाय. कॅच झालाय कॅरी. ऑफब्रेक गोलंदाजी जी सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्ये यश येतंय. गणेशपुरी संघ आता अडचणीमध्ये आलाय. येणारे 2 चेंडू या डावातले शिल्लक आहेत आणि सध्या डाफलकावर धावसंख्या 24. नवीन बॅटर साई कोंगिल जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 2 बॉल आहेत. साईला चांगली बॅटिंग मैदानाच्या आतनं साकार करावी लागेल. या 2 बॉल मध्ये 2 चांगले फटके त्याला मैदानात खेळावे लागतील, कारण आता गणेशपुरीचा संघ अडचणीमध्ये आलाय. रन्स म्हणत नाहीयेत. कुंडले संघ अगदी कमालीचं प्रदर्शन ते मैदानाच्या आतनं करतोय. अक्षय पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं साई कोंगिलच्या विरोधात हाताळण्याकरता सज्ज होते. बघूया अक्षय कशा पद्धतीने गोलंदाजी करेल इथे साई कोंगिलच्या विरोधात. त्यावेळेस मात्र सफल झाला. एक चांगला फटका तो तिथे खेळला गेलाय, मात्र क्षेत्ररक्षक ठेवला. या फटक्याकरता 1 रन जी धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 25. शेवटच्या बॉलवर एखादा मोठा फटका जर आला तर एक सन्मानजनक टोटल उभी राहील, ज्याबरोबर लढता येऊ शकतं. सध्या 25 धावा या राफलकावर आहेत. हितेश तो स्ट्रायकर एंड कडे आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आणि शेवटचा बॉल तिथेही एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. डबल करता कॉल असेल. साई वेगानं पुढे झेपावलेत, मात्र तिथे रनआउटची विकेट. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 26 विजयाकरता 27 धावसंख्येचं लक्ष्य.
बोल बोल कुणाल. हॅलो. या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. या ठिकाणी मान्यवर उपस्थित होतात भावी जिल्हा परिषद सदस्य सुशांतजी पाटील साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. टॉस करण्याकरता मी लक्ष्मीनगर बी आणि त्या विपक्षात टीम 94 धानीव हे दोन टीम असतील आणि टॉस तो या ठिकाणी केला जाईल. कॉल दिला जाईल तो लक्ष्मीनगर गोरसई. हॅलो. टॉस जिंकलाय तो टीम 94 धानीव. या टीमनं निर्णय काय असेल? बॅटिंग. बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. 3 ओव्हरची मॅच असेल. जास्त वेळ घेणार नाहीये. शुभेच्छा असेल दोन्ही टीमला. हॅलो. सुशांतजी पाटील साहेबांना देखील विनंती करतो की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. येणारे 18 बॉल विजयाकरता 27 धावा त्या करायच्या आहेत आणि अगदी नित्यसाई गणेशपुरी आणि त्या विपक्षात टीम कोंडले 11 ही मॅच मैदानात रंगतीये. 18-27 समीकरण जरी सोपं वाटत असलं ना तरी समोर गणेशपुरी करत सहजासहजी करून देणार नाहीयेत. मात्र जाऊयात मॅचच्या दिशेने. तिथे नंदन पहिला बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. तिथे सिंगल कंप्लीट केली वेगानं. एक धाव तिथे अर्जित केली जाते. धावसंख्येचं अकाउंट इथे ओपन केलं जाते. अगदी सातत्यानं ओपन क्रिकेट खेळण्याकरता देखील चिपळूण असेल रायगड असेल या परिसरात सातत्यानं जात असतो नंदन पाटील श्री केदारनाथ 11 खरबती या टीम कडनं. तोच बॅटर सध्या नॉन स्ट्रायकर एंडकडे आहे. जाऊयात मॅचच्या दिशेनं. स्ट्रायकर एंडवर बॅटर सागर दिनकर तो मैदानात बॅटिंग करण्याकरता. त्या विपक्षात बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाज पांडुरंग मोर. षटक क्रमांक 1 ते सध्या मैदानात चालू आहे. सागर करता एक वेगळे क्षेत्ररक्षण ते इथे सेट केले जाते. जो क्षेत्ररक्षक जो लॉंग ऑनला होता त्याला काऊ कॉर्नरच्या आसपास नेले जाते. पुढचा चेंडू अगदी पॅडलाईन वरचा बॉल जिथे सिंगल ती अगदी सहजरित्या कंप्लीट केली आहे ती सागर आणि नंदन. पहिल्या 2 बॉलवर 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. टीम कोंडले 11 या टीमच्या. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट ते आपल्याला पाहायला मिळेल. टीम लक्ष्मीनगर गोरसई बी आणि त्या विपक्षात टीम 94 धानीव या दोन टीम मध्ये ते नेक्स्ट मॅच असेल जिथे पांडुरंग मोरचं षटक ते मैदानात चालू आहे. अगदी हलका रनअप आहे 8 ते 9 पावलांचा. पुढचा चेंडू ती बॉलवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ओळखलं होतं अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल आहे. अगदी सोडून देणं ते पसंत केलं आणि इथनं वाईट बॉल तो घोषित केला जातो. या वाईटच्या मदतीने धावसंख्याची स्कोर कार्डवर 3 लागतीये. सव्यात मॅचच्या दिशेनं नंदन करता पुढचा बॉल पांडुरंग मोर. वा काय टर्न पाहिला होता आपण. बॉलवर जरी टर्न असला ना तरी मात्र अतिरिक्त बाहेर आहे.
बॉलला फिरवलं जरूर होतं, मात्र इथे वाईट तो घोषित केलाय आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमनं चॅलेंज केलंय. रिव्ह्यू तो इथे घेतला जातो फिल्डिंग करणाऱ्या टीमकडनं आणि इथे चेक केलं जाईल वाईट करता. ऑफिशियल पंच, थर्ड अंपायर पंच जर आपण पाहिलं तर निकेत मिसाळ या बॉलला चेक करतील या ठिकाणी. या ठिकाणी इट्स अ वाईट बॉल, वाईट तो असेल. ऑफिशियल पंच निकेत मिसाळ, थर्ड अंपायर पंच यांनी चेक केले आणि वाईट हा डिसिजन जो पोहोचवला. तिथे धावसंख्या स्कोर कार्डवर 3 असताना 27 करायचे, 3 झाल्यात. अगदी जो प्रेक्षक वर्ग इथपर्यंत येऊन पोहोचलाय त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. इथे आलाय हा वेलकम चौकार नंदन पाटीलच्या बॅटमधनं येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे जातीये, स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचेल. 8, 27 करायचे आहेत, 8 बनल्यात. अगदी दर्दी प्रेक्षक वर्ग आहे तो, अगदी बरीचशी इथे जो तरुण वर्ग पाहिला, अगदी ब्लू स्टार जशी सुटली आहे तशी इथपर्यंत येऊन पोहोचलेत ग्राउंडवर. जाऊयात मॅचच्या दिशेनं, जिथे नंदन आहे स्ट्राइक रेंजवर. पुढचा चेंडू बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाज पांडुरंग मोर नंदन करता. हाफ ट्रॅकर बॉल, हे बॉल नंदन पाटील सोडणार नाहीये. बॉलला फेकून दिलाय षटकारा करता. या अगोदर चौकार, आता ठोकलाय ना षटकार. नंदन पाटील तगडा षटकार, अप्रतिम, दर्जेदार. कंपनीतनं बॉल जरा लगेच सुरुवातीकडनं अगदी कंपनीचं देखील सतत सहकार्य असतं या स्पर्धेकरता. जेव्हा जेव्हा या मैदानावर स्पर्धा असतात ना, अगदी जसा बॉल कंपनीत जातो लगेच परत केला जातो. धन्यवाद कंपनीचं देखील. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जी स्कोर कार्डवर 14 लागली आहे, 27 करायच्या 14 बनल्यात. पांडुरंग मोरनं तो टाकलेला हाफ ट्रॅकर बॉल ज्यावर नंदनने ठोकला होता षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, इथे अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल, नॉन क्लेबल चेंडू. एक एक्स्ट्रा धाव ती इथे ऍड केली जाईल टीम कोंडले 11 या टीमच्या खात्यामध्ये. 1च्या मदतीने धावसंख्या 15 बनली आहे. पहिलं षटक ते मैदानात चालू आहे. पांडुरंग मोर थोडी खराब गोलंदाजी होती आहे, तर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा स्वरूपानं देखील धावा दिल्यात आणि एक चौकार, एक षटकार देखील तो नंदनने ठोकलाय. वेग कमी केला होता, मात्र इनफिल्डच्या वरून खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक उलटा धावला होता कॅच पर्यंत, मात्र इथे सिंगल तिला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. चांगली रनिंग ते आपण मैदानात पाहिलं. दोघांमधलं चांगलं कॉम्बिनेशन, चांगलं कॉलिंग ते आपण पाहिलं. सागर दिनकर आणि नंदन पाटील या 2 कंप्लीट केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या वधारतीये, पुढे जातीये. स्कोर कार्डवर 17 धावा झाल्यात. विजयाकरता अजूनही 10 धावांची आवश्यकता असेल या मॅच मधनं. नंदन स्ट्राइक रेंजवर, पुढचा बॉल पांडुरंग मोर सफल झालाय आणि इथे बॉलला फेकून दिलाय दूरवर. नंदन पाटीलचा तडाखा, या ओव्हर मधला हा नंदन पाटीलचा दुसरा षटकार. 6 धावा. या 6च्या मदतीने धावसंख्या आता झपाट्यानं वेग पकडतीये. 23 रन ऑन बोर्ड, 23 धावा, बिनबाद 23 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. पहिलं षटक संपले. येणारे इथनं पुढे 12 बॉल मध्ये धावांची आवश्यकता असेल ती इथनं 4. चला लगेच बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाज आणायचंय आपण, थोडी घाई करा. या अगोदरची मॅच जिथे अकलोली संघाला देखील पराभूत केलं ना टीम कोंडलेनं, अगदी वन साइड मॅच झाली होती. दर्जेदार बॅटिंग त्याही मॅच मधनं या 2 बॅटरने केली होती. चला जाऊयात मॅचच्या दिशेनं, जिथे येणारे 12 बॉल विजयाकरता 4 धावांची आवश्यकता आहे. अगदी आज ओपन एक गाव एक या टीम मधनं कोंडले 11 या संघानं सहभाग घेतला आणि दर्जेदार परफॉर्मन्स तो दाखवलाय. सागर दिनकर स्ट्राइक रेंजवर बॅटिंग करण्याकरता तो सज्ज आहे. त्या विपक्षात बॉलिंग करण्याकरता गोलंदाज जितेश. अगदी पॅडलाईन वरचा बॉल ज्यावर सिंगल कंप्लीट केली आहे, तो क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड पॉइंटला होता, तो पुढे सरसावला, जिथे बॉलला फील्ड करतो. 1 कंप्लीट केली आहे. इथनं पुढे विजयाकरता येणारे 11 बॉल 3 धावांची आवश्यकता असेल. नेक्स्ट मॅच बिग फाईट, 2 टीम आपण तयार राहायचं आहे. लक्ष्मी एंटरप्राइजेस गोरसई बी आणि त्या विपक्षात 94 दानिव. अप्रतिम
दर्जेदार. या बॉलवर वेग पाहिला आपण. या अगोदरचा बॉल खूप कमी वेगाने टाकला, मात्र पुढचाच बॉल अगदी वेगात होता. तिथे मिस झालाय बॅटर नंदन, बीट झालाय. डॉट बॉलची उद्घोषणा ती इथनं होतीये. नंदन करता पुढचा चेंडू. इथे शफल झालाय, मात्र इथनं बॉलला फेकून दिलाय. हा विजयाचा षटकार आहे. नंदन पाटीलच्या बॅटमधनं आलाय षटकार. चला लगेच फिल्डिंग लावा. टीम लक्ष्मी एंटरप्राइजेस गोरसाई बी संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि त्या विपक्षात आपण पाहतोय 94 धानीव विश्वनाथ असेल एका बाजूना. मागच्या मॅच मध्ये